Good morning, students. Today we are going to start our sixth chapter from General Science textbook, that is measurement of physical quantities. You all may know what is measurement. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या जनरल सायन्स टेक्स्टबुक मधील 6व चॅप्टर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज सुरू करणार आहोत. मला असं वाटतं कदाचित तुम्हाला मेजरमेंट म्हणजे काय हे माहिती असेल. आपण दररोज वेगवेगळ्या गोष्टी मोजतो. उदाहरणार्थ लिटरमध्ये दूध मोजतो. त्यानंतर भाजी किंवा फळे घ्यायची असतील तर किलोग्राम किंवा ग्राम यांचा वापर करतो. तर हे मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीजच आहेत. In day-to-day life, we measure many things such as the weight of fruits, vegetables, food grains, temperature of the body or some liquids, volumes of liquids, density of various substances, the speed of vehicles, etc. आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या वस्तूंचे मापन करतो. उदाहरणार्थ फळभाज्या, धान्य, वस्तुमान, शरीर किंवा द्रव पदार्थ यांचे तापमान, द्रव, स्थायू आणि वायू यांचे आकारमान, विविध पदार्थांची घनता, वाहनांचा वेग इत्यादी. Quantities such as mass, weight, distance, speed, temperature, volume are called physical quantities. वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान, आकारमान इत्यादी राशींना आपण भौतिक राशी म्हणजे फिजिकल क्वांटिटीज असं म्हणतो. A value and a unit are used to express the magnitude of physical quantity. समजा आपण 2 किलोग्राम असं म्हटलं तर ते 2 आहे त्याला आपण व्हॅल्यू असं म्हणू आणि किलोग्राम म्हणजे युनिट झालं. दुसरं आणखी एक एक्झाम्पल देते. फॉर एक्झाम्पल, स्वराली वॉक्स 5 किलोमीटर्स एव्हरी डे. 5 ही व्हॅल्यू आहे आणि किलोमीटर हे त्याचं युनिट आहे. इन दिस एक्झाम्पल 5 इज व्हॅल्यू अँड किलोमीटर इज युनिट used to express the magnitude of distance which is a physical quantity. Okay, so here we have seen some of the physical quantities. Now there are two types of physical quantities: scalar quantity and vector quantity. A quantity that can be completely expressed by its magnitude alone is called a scalar quantity. जी क्वांटिटी एक्सप्रेस करण्याकरता फक्त मॅग्निट्यूड गरजेचं आहे तिला आपण स्केलर क्वांटिटी असे म्हणतो. म्हणजे जी क्वांटिटी एक्सप्रेस करण्याकरता आपल्याला दिशा सांगणं गरजेचं नाही अशा क्वांटिटीजना आपण स्केलर क्वांटिटी म्हणू. फॉर एक्झाम्पल, ओनली मॅग्निट्यूड दॅट इज अ व्हॅल्यू विथ अ युनिट इज यूज्ड टू एक्सप्रेस क्वांटिटीज सच ॲज लेंथ, ब्रेड्थ, area, mass, temperature, density, time, work, etc. Thus we say that the length of a tunnel is 2 kilometers. 2 kilometers सांगत असताना आपल्याला त्याची डायरेक्शन सांगणं गरजेचं नाहीये. टनेलची लेंथ तुम्ही कोणत्याही बाजूने कोणत्याही बाजूपर्यंत घेतली तरी ती तेवढीच येणार आहे, कोणत्याही दिशेने घेतली तरी सुद्धा. म्हणून अशा टाईपच्या क्वांटिटीजना आपण स्केलर क्वांटिटी असं म्हणतो. समजा तुम्हाला म्हटलं औरंगाबाद ते पुणे हे अंतर 250 किलोमीटर आहे आणि पुणे ते औरंगाबाद तरी ते तेवढंच राहणार आहे. आपण रिव्हर्स डायरेक्शनमध्ये आलो म्हणून त्याचं अंतर बदलणार आहे का? नाही. तर लांबी, अंतर, लेंथ, ब्रेड्थ, एरिया, मास, टेम्परेचर, डेन्सिटी, टाइम, वर्क, all these are scalar quantities. They need only magnitude and not the direction. Whereas vector quantities ज्या असतात that is expressed completely only when magnitude and direction both are given. अशा टाईपच्या क्वांटिटीजना आपण वेक्टर क्वांटिटी असे म्हणतो.
Displacement, velocity are vector quantities. For example, a displacement of 20 km towards north. The aeroplane flying at a velocity of 500 km per hour towards Mumbai. इथे आपल्याला डायरेक्शन सांगणं गरजेचं आहे. समजा एखादी वस्तू आपल्याला हलवायची आहे, तर ती कोणत्या दिशेने हलवायची आहे हे सांगणं गरजेचं आहे. त्याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. आता काही फिजिकल क्वांटिटीज आपण शिकूयात. सर्वप्रथम मास. The amount of matter present in a substance is called mass. एखाद्या पदार्थामधील द्रव्य संचयाला म्हणजे त्यात किती मॅटर प्रेझेंट आहे त्याला आपण मास असं म्हणतो. Matter has a natural tendency to resist a change in its state, which is called inertia. कोणताही पदार्थ स्वतःच्या अवस्थेमध्ये बदल घडवून आणण्यासाठी नेहमी विरोध करतो, रेझिस्ट करतो. त्याच्या या टेंडन्सीला, त्याच्या या प्रवृत्तीला आपण इनर्शिया असं म्हणतो. मास इज द क्वालिटेटिव्ह मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट. मास म्हणजे या इनर्शियाचंच क्वालिटेटिव्ह मेजरमेंट आहे. द लार्जर द मास द ग्रेटर इज द इनर्शिया. मास जास्त तर इनर्शिया जास्त, किंवा इनर्शिया जास्त म्हणजेच मास जास्त. मास इज अ स्केलर क्वांटिटी. म्हणजे मास एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला दिशेची गरज नसते. तुम्ही बरेच वेळेला दुकानात जाता, फळे घेता, भाजीपाला घेता, धान्य घेता, त्यावेळेला जे किलोग्राम किंवा ग्राममध्ये मोजता ते मासच आहे. द क्वांटिटीज लाईक मास अँड वेट आर however डिफरंट. ग्राम अँड किलोग्राम आर द युनिट्स ऑफ मास. तुम्हाला असं वाटत असेल की आपण दुकानात गेलो आणि 5 किलो साखर घेतली, मग 5 किलो हे त्याचं वजन आहे. तर ते त्याचं वजन नाही, ते त्याचं वस्तुमान आहे. त्याला आपण मास म्हणतो, वेट नाही. वेट वेगळं आहे. वेट म्हणजे काय सांगते बघा. What we measure in grams or kilograms is mass and not weight. The gravitational force that acts on this mass is called its weight. त्या मासवर जी काही गुरुत्वाकर्षण बल त्यावर ऍक्ट होत असतं त्याला आपण वेट असं म्हणतो. The gravitational force by which the earth attracts an object towards its center is called weight of that object. जे काही गुरुत्वाकर्षणीय बल लावून पृथ्वी एखाद्या पदार्थाला स्वतःच्या केंद्राकडे आकर्षित करते, त्या गुरुत्वीय बलाला आपण वेट असे म्हणतो. Therefore, weight is a vector quantity. It is different at different places on the earth. म्हणून वेट ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला शिकायचं आहे स्टँडर्डाइज्ड मेजरमेंट. स्टँडर्डाइज्ड मेजरमेंट म्हणजे काय? प्रत्येक क्वांटिटी, प्रत्येक राशी मोजण्यासाठी त्या त्या राशीचं असं वेगवेगळं एकक असतं. उदाहरणार्थ, जर आपल्याला मास मोजायचं असेल तर ते आपण किलोग्राम किंवा ग्राम मध्ये मोजतो. व्हॉल्यूम मोजायचं असेल तर ते आपण लिटर किंवा मिलीलीटर मध्ये मोजतो. त्यानंतर डिस्टन्स मोजायचं असेल तर ते आपण मीटर सेंटीमीटर मध्ये मोजतो. अशा प्रकारे त्या त्या राशी मोजण्यासाठी ते असे स्टँडर्ड मेजरमेंट्स आहेत. सुरुवातीला आपल्याला जर लांबी मोजायची असेल तर आपण 1 हात, 2 हात, एखादं कापड घ्यायचं असेल तर 2 हात द्या असं म्हणायचो. पण प्रत्येकाच्या हाताची लांबी वेगवेगळी असते आणि म्हणून अशा वेळेला आपण जे काही मेजरमेंट करतो ते ॲक्युरेट नसतं. मग जर आपल्याला ॲक्युरसीकडे जायचं असेल तर अशा प्रकारच्या स्टँडर्ड युनिट्सची गरज असते. Will it be possible to use one and the same unit to measure physical quantities such as mass, weight, distance, velocity, temperature? आता मास, वेट, डिस्टन्स, वेलॉसिटी आणि टेम्परेचर या वेगवेगळ्या भौतिक राशी आहेत. या सगळ्यांना मोजण्यासाठी एकाच प्रकारचे एकक आपण घेतलं तर चालेल का? ऑफकोर्स नाही. मग अशा वेळेला प्रत्येक राशीसाठी वेगवेगळं एकक तयार करण्यात आलेलं आहे. Standardized measures are required for measuring things.
Such measures are called standard units. We have to measure many physical quantities accurately. To measure any quantity, we use the unit specified for it. For example, the meter is specified unit for measuring length. A certain distance has been accepted as the standard for 1 meter. Why is there a need for such a standard unit? Suppose the span of a hand is accepted as the unit for measuring length. तुम्हाला हे मी आधी पण सांगितलं की मीटरच का, त्याचीच का गरज आहे. आधी हँड स्पॅन म्हणजे हातांचा उपयोग करायचे. एक हात कापड द्या, 2 हात कापड द्या असं. पण प्रत्येकाच्या हाताची लांबी ही वेगवेगळी असते आणि त्यामुळे त्या कापडाची लांबी सुद्धा वेगवेगळी होईल. म्हणून जर आपल्याला ॲक्युरसी हवी असेल तर स्टँडर्ड मेजर्स वापरणं गरजेचं आहे. आता यापुढे आपल्याला शिकायचे प्रिवेलिंग सिस्टीम्स ऑफ मेजरमेंट. Prevailing system. There are two types of system for measurement, MKS system and CGS system. In MKS system, distance is measured in meters. म्हणजे अंतर हे मीटर या एककात मोजतात. मास इन किलोग्राम म्हणजे मास हे किलोग्राम मध्ये मोजतात. अँड टाइम इन सेकंड्स आणि वेळ ही सेकंदांमध्ये मोजतात. म्हणून मीटरचा M, किलोग्रामचा K आणि सेकंदचा S. म्हणून या सिस्टीमला MKS सिस्टीम असं नाव आहे. तर दुसरी आहे CGS सिस्टीम. इन दिस सिस्टीम डिस्टन्स इज मेजर्ड इन सेंटीमीटर्स. म्हणजे या सिस्टीममध्ये डिस्टन्स हे सेंटीमीटरमध्ये मोजतात. मास इन ग्राम्स, मास हे ग्राममध्ये मोजतात. अँड टाइम इन सेकंड्स आणि वेळ ही सेकंदांमध्ये मोजतात. वेळेसाठी दोन्हीकडे सेकंद हेच युनिट आहे. मग आता सेंटीमीटरचा C, ग्रामचा G आणि सेकंदचा S. म्हणून या सिस्टीमला CGS सिस्टीम असं म्हणतात. इन द MKS सिस्टीम ऑफ मेजरमेंट, distance, mass and time are accepted as the fundamental quantities. म्हणजे याला आपण बेसिक म्हणू आणि मग त्यांच्याशी रिलेटेड बाकी सगळ्या क्वांटिटीज सहसा असतात आणि मग त्याचं मेजरमेंट आपण करू शकतो. There are many physical quantities but a majority of them are related to each other. फिजिकल क्वांटिटीज तर खूप आहेत, फक्त एवढ्याच आहेत का? मास, डिस्टन्स, टाइम तर नाही, पुष्कळ आहेत, पण या सगळ्या एकमेकांशी रिलेटेड आहे. फॉर एक्झाम्पल, यू हॅव लर्न दॅट क्वांटिटी स्पीड इज द रेशो ऑफ क्वांटिटीज डिस्टन्स अँड टाइम. म्हणून आपल्याला स्पीडचं युनिट जर ठरवायचं असेल तर ते आपण मीटर पर सेकंद. आता मीटर कुठून आलं? डिस्टन्सचं युनिट आहे मीटर आणि टाइमचं युनिट आहे सेकंड. म्हणून डिस्टन्स अपॉन टाइम, मीटर पर सेकंद. याप्रमाणे आपण स्पीडचं युनिट ठरवू शकतो. आता जसं आपण स्पीडचं युनिट ठरवलंय त्याचप्रमाणे इतरही युनिट्स बाकीच्या क्वांटिटीजचे आपण ठरवू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज 6th चॅप्टर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज यामध्ये फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, त्याचे 2 टाइप्स, स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटीचे 2 उदाहरणं पाहिले, मास आणि वेट, स्टँडर्ड मेजरमेंट्सच का गरजेचं आहे, त्यानंतर मेजरमेंट्सच्या प्रिवेलिंग सिस्टीम्स कोणत्या आहेत, MKS आणि CGS, हे सगळं शिकलो. तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 41 आणि 42 वर ही माहिती अतिशय सविस्तर आणि छान दिलेली आहे. तुम्हाला टेक्स्टबुक मधले हे दोन्ही पेजेस नीट लक्ष देऊन वाचायचे. त्याचप्रमाणे मी ज्या काही स्लाइड्स तुम्हाला पाठवलेल्या आहेत त्याही नीट वाचा,
लिहून काढा. एक्सरसाइज मध्ये ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत आहेत असं वाटतं, त्या प्रश्नांची उत्तरंही लिहा. टेक्स्टबुक वाचलं की तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं काय असतील याचा अंदाज येईल आणि तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं लिहू शकाल. मोठ्या प्रश्नांची उत्तरं लिहिणं जरी कठीण आहे असं वाटलं तरी हू इज माय कंपॅनियन म्हणजे जोड्या लावा. एक्सप्लेन गिविंग एक्झाम्पल्स हे अगदी सहज तुम्हाला पुस्तकात सापडेल. तुम्ही ते तुमच्या टेक्स्टबुकमध्ये लिहिणार आहात आणि सोबतच पाठांतर सुद्धा करायचं आहे. आता यानंतर आपण भेटणार आहोत पुढच्या शुक्रवारी. अजूनही आपलं हे 6th चॅप्टर संपलेलं नाहीये. आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीज, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स, स्टँडर्ड्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज हे सगळं आणखी शिकायचंय. तर ते आपण शिकूया पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत मी आज जो काही अभ्यास तुम्हाला सांगितलेला आहे तो आणि आधी जे आपण 5 चॅप्टर शिकलेलो आहोत त्या चॅप्टर्सच्या एक्सरसाइज मधील प्रश्नांची उत्तरे शोधा. टेक्स्टबुक सविस्तर छान नीट लक्ष देऊन वाचा म्हणजे तुमचा अभ्यास छान होईल. ओके, वर्क हार्ड.